नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो केवळ एक राशी भविष्य नाही, तर कर्क राशीच्या लोकांसाठी एका मोठ्या जीवन प्रवासाचा टर्निंग पॉईंट आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही काय अनुभवले? आर्थिक ओढाताण, नात्यांमधला विसंवाद आणि स्वतःच्याच माणसांकडून झालेला विश्वासघात. अनेकदा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी कोणाचे काय वाकडे केले? मी सगळ्यांचे चांगले करतो, मग माझ्याच नशिबी हे का? तर मित्रांनो, आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की मार्च 2026 हा महिना कर्क राशीसाठी वादळ येण्यापूर्वीची शांतता का ठरणार आहे आणि ब्रह्मदेव तुमचा अंतिम हिशोब कसा पूर्ण करणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात मी काही अशा गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलवू शकतात. तुम्हालाही असे वाटते का की तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की कळवा, जेणेकरून आपण त्या विषयावरती सुद्धा बोलूया. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्या मित्रांनो, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र जसा बदलतो तसे तुमचे मन आंदोलित होते. गेल्या 3 ते 5 वर्षात तुमच्यावर शनीची 7.5 किंवा ग्रहांची कठीण चाल होती. ज्योतिषशास्त्र सांगते की हा काळ तुमच्या शिक्षेचा नव्हता, तर तो शुद्धीकरणाचा होता. तुम्ही अनेक गोष्टी गमावल्या असतील, पैसा असो, पद असो किंवा प्रतिष्ठा. पण या काळात तुम्ही एक गोष्ट कमावली, ती म्हणजे अनुभव. अनुभव हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. अनुभवाने खूप गोष्टी आपल्याला सोप्या सुद्धा जातात, पण जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा त्या गोष्टींचा खूप त्रासही होतो. मार्च 2026 मध्ये हा जुना अध्याय संपणार आहे. हा महिना म्हणजे तुमच्या आयुष्यातील बॅलन्स शीट क्लोज करण्याचा महिना आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील गेल्या 3 वर्षात सर्वात मोठी शिकवण तुम्हाला कोणती मिळाली आहे, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर प्लीज कमेंट नक्की करा. मित्रांनो, मार्च 2026 चा पहिला मोठा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. कर्क राशीचे लोक हळवे असतात, त्यामुळे कोणालाही मदत करताना ते स्वतःचा विचार करत नाहीत. यामुळेच तुमचे अनेक पैसे अडकले असतील किंवा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल. ब्रह्मांड आता तुम्हाला आर्थिक रिसेटची संधी देत आहे. मित्रांनो, तुमचे जे काही अडकलेले धन आहे, जुने व्यवहारातून किंवा वारसा हक्काने अचानक पैसे मिळण्याचे योग आहेत. ते जे अडकलेले धन आहे ते तुम्हाला आता मिळण्याचे खूप चान्सेस आहे या मार्च महिन्यामध्ये. त्यानंतर हे जे पैसे चैनीसाठी न वापरता जुनी देणी पूर्ण करण्यासाठी वापरा. जेव्हा तुमचे आर्थिक ओझे कमी होईल तेव्हाच तुमचे मानसिक ओझे हलके होईल. त्यामुळे जे काही अडकलेले धन आहे, जे जुन्या व्यवसायातून तुमचे पैसे येणारे बाकी होते, ते जे पैसे आल्यानंतर ते तुम्ही चैनीसाठी न वापरता ते पैसे तुम्ही तुमचं जे काही जुने देणं घेणं असेल, कर्ज असेल, त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करा, जेणेकरून तुमचे आर्थिक ओझे हे कमी होईल आणि मनसुद्धा तुमचे हलके होईल. मित्रांनो, मार्चच्या उत्तरार्धात नवीन गुंतवणुकीचे मार्ग मोकळे होतील, पण घाई अजिबात करू नका. थोडा थांबा, विचार करा, सविस्तर जाणून घ्या आणि त्यानंतरच ते पैसे तुम्हाला कुठे गुंतवायचे आहेत त्यावरती निर्णय घ्या. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये म्हणजे कर्क राशीसाठी जे आहेत नातेसंबंध हे सर्वस्व असते. पण मार्च महिना तुम्हाला कटू सत्य दाखवून देईल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले तेच कदाचित आता दूर जातील. याला ज्योतिषशास्त्रात नात्यांचे शुद्धीकरण म्हणतात. ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातून अशा लोकांना बाहेर काढत आहे जे तुमच्या प्रगतीत अडथळा आहेत. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्या सोबत होते, त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर या महिन्यामध्ये येणार आहे.
सुरुवातीला तुम्हाला दुःख होईल, पण लक्षात ठेवा रिकाम्या हातानेच नवीन आणि चांगली नाती पकडता येतात. त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. जी जुनी नाती जे काही होणार असेल ते सर्व मिटवा आणि नवीन सुरुवात करा. मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की अत्यंत जवळच्या व्यक्तीने कठीण काळात साथ सोडली? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्या गोष्टीमुळे धीर मिळेल. कर्क राशीचे लोक, कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत केली, पण श्रेय दुसऱ्यानेच नेले. काळजी करू नका. मार्च 2026 मध्ये ब्रह्मदेवांचे दैनी न्यायालय सक्रिय होत आहेत. जर तुम्ही नोकरी बदलाच्या प्रतीक्षेत असाल तर एप्रिलमध्ये येणाऱ्या मोठ्या संधीची ही शांतता आहे. त्यासाठी तुमचा विचार कायम राहू द्या आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नसुद्धा नक्की करा. येत्या एप्रिलमध्ये तुम्हाला खूप मोठे चान्सेस आहे नवीन संधी मिळण्याचे. त्यामुळे मार्च महिना तुम्ही थोडा विचार करा, पण त्यावरती ठाम राहू नका. व्यवसाय जो आहे जुन्या पद्धतीने सोडून नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन जोडीदार निवडण्याची ही उत्तम वेळ आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये तुम्ही जर काही विचार करत असाल की आपण काहीतरी बदल करूया आपल्या व्यवसायामध्ये, तर मार्चचा हा महिना जो आहे तो उत्तम काळ आहे तुमच्यासाठी. हा काळ तुमचे जणू काही एक दरवाजा बंद होऊन 10 नवीन दरवाजे उघडण्याची तयारी आहे. या काळात संयम ठेवा आणि आपल्या कामाचे नियोजन सुद्धा करा. मित्रांनो, बाहेरून सगळं शांत वाटत असलं तरी तुमच्या मनात विचारांचे वादळ असेल. पुढे काय होईल ही भीती तुम्हाला सतावेल. पण ही भीती नकारात्मक नाही, तर ती अंतर्ज्ञानाची जाणीव आहे. त्यासाठी काही उपायसुद्धा करायचे आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहेत, जेणेकरून जे काही अडथळे येणार आहेत किंवा तुमचे जे काही गोष्टी घडणार आहेत त्यासाठी तुम्ही जर हे उपाय केले तर त्या गोष्टी नक्कीच घडतील. तर उपाय बघूया. सर्वप्रथम उपाय म्हणजे चंद्र उपासना. दर सोमवारी चंद्राच्या प्रकाशात बसा. ओम चंद्राय नमः या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करा त्यासोबतच. दुसरा उपाय म्हणजे पाणीदान. तहानलेल्यांना पाणी पाजणे तुमच्या राशीसाठी उत्तम ठरेल. त्यामुळे जे काही गरजू आहेत, तहानलेले प्राणी आहेत, माणूस आहेत, लोक आहेत, त्यांना तुम्ही पाणी दान करा. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे चांदीचा वापर. अस्वच्छता कमी करण्यासाठी चांदीची अंगठी किंवा तुकडा सोबत नेहमी असू द्या. यामुळे काय होईल, तुमचे जे काही कामं आहेत ते सुरळीतपणे चालण्यास मदत होईल. तर मित्रांनो, मार्च 2026 हा कर्क राशीसाठी केवळ महिना नाही, तर तो एका नवीन युगाचा प्रारंभ आहे. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांचा हिशोब निसर्ग स्वतः करेल. तुम्हाला कोणाशीही बदला घेण्याची गरज नाही. तुमची सहनशीलता आणि प्रामाणिकपणा याचे फळ देण्याची वेळ आली आहे. एप्रिलपासून तुमच्या आयुष्याचा सूर्योदय होणार आहे. तोपर्यंत ही शांतता अनुभवा, स्वतःवर काम करा आणि इतरांवर श्रद्धा ठेवा. व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या समस्या सुरू आहेत त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचून त्यावर उपाय सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कर्क राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.